खोगरे काका नमस्कार. मी आपलं नाव ऐकून मुद्दाम आज ह्या कलाकारांमध्ये आलेलो आहे. आपल्याकडे रत्नांची इंडस्ट्री म्हणजे रत्न तयार करण्याच्या मशीन्स आपल्याकडे आहेत आणि आपण त्या तयार करता. तर हे रत्न आपण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेरसुद्धा अनेक व्यापाऱ्यांच्या मार्फत आपण हे जिकडं तिकडं लोकांना विकत आहात. तर ह्या रत्नांमध्ये काही वेगळं असं काही तुम्ही तयार केलेलं आहे का? हो, या रत्नामध्ये अशी कल्पना मी विचार केला होता की रत्न आणि राशी, त्या राशीप्रमाणे त्याचं जे चिन्ह असते, समजा मेष राशीला मेंढा आहे, वृषभ राशीला बैल आहे, तर त्या राशी रत्न त्याचे चिन्ह तयार करून त्याचं लॉकेट तयार करून मी ते 12 राशीचे 12 लॉकेट तयार केलेले आहेत. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे हे सगळं चिन्हांकित आणि सहित रत्न हे त्या ग्रहाला अनुसरून, त्या राशीला अनुसरून, त्या धातूमध्ये तुम्ही सगळे तयार केलेले आहेत. 12 राशीचे 12 वेगवेगळे. म्हणजे वेगळं पुन्हा काही हे कुठल्या राशीचं आहे हे समजण्याची, वेगळं समजण्याची काही गरज नाही.